मंडळी, 18 ऑगस्ट रोजी आहे श्रावणातील शेवटचा सोमवार आणि या दिवशी शिवामूठ जव वाहावी की जवस असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। तर जव आणि जवस ही वेगवेगळी दोन धान्य आहेत, पण नावातील साम्यामुळे गोंधळ हा होत असतो। काही परंपरांमध्ये शेवटच्या श्रावण सोमवारी जव किंवा जवस असा उल्लेख आहे, परंतु बहुतेक स्रोतांनुसार जवस हेच योग्य मानले जाते। पण काही ठिकाणी प्रादेशिक फरकामुळे जव ऐवजी जवस म्हटले जाते। पण शास्त्रीय दृष्ट्या चौथ्या श्रावण सोमवारी जव हेच योग्य असल्याचे सांगितले जाते आणि जव हा 5व्या सोमवारचा भाग मानला जातो। एवढंच नाही तर श्रावणातील सोमवारी शिवामूठ वाहण्याच्या प्रथेमध्ये जव ही 5व्या सोमवारी सातूच्या रूपामध्ये वाहिली जाते। धार्मिक दृष्ट्या जव वाहणे हे आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक शक्तीचे प्रतीक मानले जाते। जव ही भक्ती वाढवते, इच्छाशक्ती मजबूत करते, तसेच जीवनातील समस्या आणि दुर्दैव दूर करते असं म्हणतात। पुराणानुसार शिवलिंगावर जव अर्पण केल्याने निपुत्रिक दाम्पत्यांना संतती प्राप्ती होते आणि जीवनातील अडचणीही दूर होतात। स्कंद पुराणात देखील शिवलिंगावर जव अर्पण करण्याचे महत्त्व सांगितलेले आहे, जे पापनाश आणि मोक्ष प्राप्तीसाठी योग्य मानले जाते। ही प्रथा दानाच्या माध्यमातून पुण्य मिळवते आणि त्या साधकाच्या कुटुंबात सुखशांती आणते असंही सांगितलं जातं। तसेच श्रावणातील चौथ्या श्रावण सोमवारी जवस ही शिवामूठ वाहिली जाते। धार्मिक दृष्ट्या जवस वाहणे हे वैवाहिक सुख आणि कुटुंबातील आनंदाचे प्रतीक आहे। त्यामुळे आपल्या प्रांताप्रमाणे आणि पंचांगाप्रमाणे जव किंवा जवस हे धान्य आपण शिवामूठ म्हणून अर्पण करावे। महाराष्ट्रात जवस प्रचलित आहे, तर इतर भागामध्ये जव वाहिले जाते। दोन्ही धान्यांचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व हे खूप आहे, त्यामुळे आपल्या श्रद्धेनुसार धान्याची निवड करावी। मात्र भक्ती आणि दानाचा भाव ठेवून हे व्रत पूर्ण केल्यास शिवकृपा आपल्या कुटुंबावर होतेच होते। आणि काही शंका असतील तर स्थानिक गुरुजींचा सल्ला आवर्जून घ्यावा। श्री स्वामी समर्थ।